सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा आमच्या सगळ्या मुलांनी आमदार चषक इथे आयोजन केलं होतं आणि त्या चषकाच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना आज हे व्यासपीठ खेळण्यासाठी मिळालेलं आहे. कारण ही जी मॅच होत असते ही मोठ्या प्रमाणात आहे आणि मुलं खेळणारी लहान असतात. एवढ्या मोठ्या मॅचमध्ये या लहान मुलांना खेळायची संधी मिळत नाही आणि एवढ्या मोठा प्लॅटफॉर्म त्यांना मिळत नाही. तो प्लॅटफॉर्म देण्याचं काम आज या विद्यार्थ्यांना आपण खेळलो आणि त्यांच्या 24 संघ इथे खेळलेत आणि पहिलं दुसरं तिसरं असं पारितोषिक घेतलेलं आहे आणि त्यांचा खेळण्याच्या माध्यमातून आज आत्मविश्वास पुढच्या मॅचसाठी वाढलेला आहे आणि पुढची 5 लाखाचं जे प्राईज आहे ते आम्ही कसं संपादन करू त्यासाठी त्यांची प्रॅक्टिस सुरू आहे. मी खेळांच्या विरोधात नाही. माझ्यामुळे आज अनेक गोवर्धनी सार्वजनिक सेवे संस्थेच्या माध्यमातून अनेक खेळाडू, गायक, डान्सर हे निर्माण झालेले आहेत. गेली 30 वर्ष मी त्या संस्थेच्या माध्यमातून अनेकांना स्वरोजगार मिळवून दिलेला आहे. दरवर्षी सालाबादप्रमाणे आमदार चषक होतात. जवळजवळ आता 24 टीमनी भाग घेतला. जसं सिनियर सिटीजन घेतात या 24 टीमनी भाग घेतला यासाठी की त्यांच्या या प्लॅटफॉर्मवर खेळून त्यांचा उत्साह वाढला पाहिजे, त्यांचं आत्मबल वाढलं पाहिजे आणि पुढच्या मॅचसाठी त्यांनी आपल्याला चांगलं तयार केलं पाहिजे. त्यासाठी या ग्राउंडवरती आपण या मॅच घेतो आणि मॅचच्या माध्यमातून हा विद्यार्थी घडवण्याचा क्रिकेटमध्ये शारीरिकदृष्ट्या आपण सक्षम करतो. असं आहे की 40+ आहे, 30+ आहे. आता 35+ आणून आम्ही आमच्या पद्धतीने इथे जे आणखीन खेळाडू आहेत ज्यांना त्याच्यात संधीच मिळत नाही, अनेक त्याच्यामध्ये कारनामे आहेत आणि त्यांना घेतलं जात नाही. म्हणून आम्ही नवीन टीम आणि नवीन नवीन नाटू तयार करून वेगवेगळ्या लोकांना त्याच्यामध्ये खेळण्याची आम्ही संधी देणार आहोत.